नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आणि समाजसेवकांची भूमी म्हणून ओळखली जाते. यातीलच एक नाव म्हणजे यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भारताचे मंत्री, तसेच स्वातंत्र्य लढा, समाजसेवा व शेतकरी हितासाठी जीवन समर्पित करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. संयमी, साधा, लोककल्याणकारी नेता म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. याच यशवंतराव चव्हाण यांच्यावर निपुत्रिक असा टोमणा मारण्यात आला होता, ज्यामुळे यशवंतराव चव्हाण खूप व्यथित झाले होते. आणि हो, हा टोमणा मारणारे होते प्रल्हाद केशव आत्रे. के आत्रे उर्फ आचार्य आत्रे हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते. असे असले तरीही आदर्शांची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्य हनन करणे, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा आत्र्यांच्या काही उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी त्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापैकीच एक म्हणजे सामाजिक बांधिलकी होय. ज्या वेळेस यशवंतराव चव्हाण यांना निपुत्रिक म्हणून संबोधलं गेलं, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी आत्रेंना फोन करून आपल्या वैयक्तिक दुःखाची कहाणी सांगितली. त्यांनी सांगितलं की एकदा चले जाव चळवळीच्या वेळी पोलिसांनी त्यांच्या गरोदर पत्नीवर केलेल्या अमानवी वागणुकीमुळे त्यांची मुलाबद्दलची आशा विझली होती. हे ऐकून आत्रे यांचे मन हेलावले. त्यांना आपली चूक कळली आणि त्यांनी ताबडतोब यशवंतराव चव्हाण यांचे घर गाठले. यशवंतराव चव्हाण व त्यांच्या पत्नीची त्यांनी माफी मागितली. त्यावेळी घरी आलेल्या वेणुताईंनी उदारपणे म्हटले, बरे झाले भाऊ, त्या निमित्ताने आपले घरी येणे झाले, असे म्हणून मोठ्या भावाची उपमा आत्रे यांना दिली. मित्रांनो, आजचे राजकारणी टीका करतात, पण त्यात राजकीय स्वार्थ व वैयक्तिक स्वार्थ दडलेला असतो. टीका करावी, परंतु ती खालच्या दर्जाची असता कामा नये. तसेच टीका केल्यानंतर आपली संस्कृती, आपली निष्ठा आणि आपले संस्कार यांनाही मूठमाती देता कामा नये, हेही जपलं पाहिजे. या घटनेतून यशवंतराव चव्हाण आणि वेणुताई यांच्या मोठ्या मनाचा आणि आत्रेंच्या रूपानं सुसंस्कृत राजकारणाचाही परिचय मिळतो. धन्यवाद.